हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं मिसलेनियस प्रॉब्लेम सेट नंबर 1. याचे मी घेणार आहे प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर 17, 18, 19 आणि 20. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. क्वेश्चन नंबर 70 काय आहे? सिम्प्लिफाय. काय आहे क्वेश्चन 1? 5 raised to the power 4 multiply by 5 raised to the power 3. ठीक आहे. आपण काय केलं होतं मागच्या लेसन नंबर 7 मध्ये केलं होतं. ठीक आहे. काय होतं? a raised to the power m multiply by a raised to the power m. जेव्हा बेस सेम असतो तेव्हा इंडायसेसची काय होत असते? मल्टिप्लिकेशनमध्ये काय होत असते? इंडायसेसची ॲडिशन म्हणजे m + n. ठीक आहे. हाच रूल आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. काय येईल मग? 5 raised to the power 4 + 3. मग काय येईल? 5 raised to the power 4 + 3 7. ठीक आहे. ह्याला आपलं आन्सर. आपल्याला काय सांगितलं होतं? फक्त सिम्प्लिफाय. ठीक आहे. सेकंड नंबर बघा. 2/3 to the power 6 divided by 2/3 to the power 9. आता काय दिलं आहे इथं? डिव्हिजन दिलेली आहे. ठीक आहे. तर डिव्हिजनचा काय रूल होता? a raised to the power m. डिव्हिजनची साईन a raised to the power n इज इक्वल्स टू, जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा काय करत असतो आपण? इंडायसेसची ॲडिशन करत असतो. पण जेव्हा डिव्हिजन असते तेव्हा काय करत असतो? इंडायसेसची सबट्रॅक्शन म्हणजेच a raised to the power m - n. म्हणजेच काय येईल? 2/3 to the power 6 - 9. म्हणजेच काय येईल? 2/3 6 - 9. एक प्लस आहे एक मायनस आहे. काय होत असते? सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच काय येईल? 3. पण कोणते 3? -3. कारण मोठा नंबर 9 आहे आणि 9ला साईन कोणती आहे? मायनस, म्हणून -3. ठीक आहे. बघा थर्ड नंबर काय आहे? 7/2 raised to the power 8 multiply by 7/2 raised to the power -6. आता इथं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशनचा रूल काय होता? a raised to the power m multiply by a raised to the power n इज इक्वल्स टू a raised to the power m + n. म्हणजेच काय इथं बेस काय आहे? 7/2 raised to the power काय येईल? 8 + -6. ठीक आहे. आता बघा 7/2 तर 8 + -6 म्हणजेच काय येईल? 7/2 8 - 6 काय येईल? 2. मोठ्या नंबरची साईन. ठीक आहे. बघा 4 नंबरचं काय आहे? 4/5 to the power 2 डिवाइड बाय 5/4. तर बघा असा क्वेश्चन आहे. आता बघा इथं बेस सेम आहे का? इथं बघा इथं 4/5 आहे, इथं 5/4 आहे. तर या 5/4ला आपण 4/5 करू शकतो. कसं? जर आपण हे डिव्हिजनच्या साईनला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं तर हा नंबर काय होत असतो? इन्व्हर्स होत असतो. म्हणजेच इथं 5/4 आहे तर त्याचं काय येत असते? 4/5. बघा 4/5 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय इथं काय होईल मग? हा नंबर 4/5. ठीक आहे. आता आला बेस सेम. याच्या इंडेक्समध्ये काही नाही आहे म्हणजेच काय असते इथं? 1. ठीक आहे. मग आता कोणता रूल लागेल आपला? a raised to the power m multiply by a raised to the power n इज इक्वल्स टू a raised to the power m + n. म्हणजेच काय येईल? 4/5 raised to the power 2 + 1 3. म्हणजेच काय येईल? 4/5 to the power 3. हे आपला आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 18 काय आहे? फाइंड द व्हॅल्यू 17 to the power 16 डिवाइडेड बाय 17 to the power 60. आता इथं डिव्हिजन आहे, बेस पण सेम आहे. काय होत असते? इंडायसेसची सबट्रॅक्शन 16 - 16. काय होतं रूल आपला? a raised to the power m डिवाइडेड बाय a raised to the power n इज इक्वल्स टू a raised to the power m - n असा होता. ठीक आहे. आता काय लिहू? 17 16 - 16 0. अजून आपला एक हे होता a raised to the power 0. जर कोणत्या पण नंबरची जर इंडायसेस 0 असेल तर त्याचा आन्सर काय असते? 1. तर 17 to the power 0 म्हणजेच काय येईल याचा आन्सर? 1. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं? जो क्वेश्चन नंबर 17 होता त्यामध्ये फक्त सिम्प्लिफाय करायचं होतं. यामध्ये काय सांगितलं? फाइंड द व्हॅल्यू म्हणजे आपल्याला त्याची पूर्ण व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. बघा सेकंड काय आहे? 10 raised to the power -3. ठीक आहे. आता इथं काय ह्या याचा मिनिंग काय होतो? 10ला -3 टाईम मल्टिप्लाय म्हणजे -10 मल्टिप्लाय बाय -10 मल्टिप्लाय बाय -10. ठीक आहे. म्हणजेच 10 मल्टिप्लाय बाय 10 दोन्ही निगेटिव्ह आहेत. म्हणजेच काय होत असते? प्लस म्हणजे पॉझिटिव्ह साईन येत असते. 10 मल्टिप्लाय बाय 10 100 म्हणजे हे प्लस आली मल्टिप्लाय बाय -10. ठीक आहे.
आता 100 मल्टिप्लाय बाय -10, एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे साईन कोणती येते मायनसची, आणि 100 मल्टिप्लाय बाय 10 1000. हे झालं आपलं आन्सर. बघा थर्ड नंबर काय 2⁻³ होल ब्रॅकेट ⁻². ठीक आहे. आता बघा आपल्याला एक अशी हे दिलेली होती a⁻m⁴n. काय होत असते यांचं a⁻m मल्टिप्लाय बाय n. ह्या दोघांची काय होत असते मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होत असते a⁻m इंटू n. ठीक आहे. आता बघा काय येईल मग याचं 2⁻³ मल्टिप्लाय बाय 2 म्हणजेच काय 2⁻³ 6. ठीक आहे. आता पण आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे का नाही, फाइंड द व्हॅल्यू सांगितलेलं आहे. मग काय करावं लागेल 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय किती वेळा 2 लिहावं लागेल 6 टाईम, कारण इंडेक्समध्ये काय 6 म्हणजेच. ठीक आहे. आता याची मल्टिप्लिकेशन 2 टू द 4, 4 टू द 8, 8 टू द 16, 16 टू द 32 आणि 32 टू द 64 म्हणजे आपलं आन्सर काय ते 64. बघा 4 नंबरचं काय 4⁻6 मल्टिप्लाय बाय 4⁻⁻4. बेस सेम आहे. काय होत असते इंडासेसची ॲडिशन म्हणजे 4⁻6 प्लस -4. ठीक आहे. तर काय होईल 4⁻6 प्लस -4, 4⁻6 -4 2. ठीक आहे. आता काय येईल 4चा स्क्वेअर म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय 4 काय असते 4चा स्क्वेअर 16 म्हणजे हे झालं आपलं आन्सर, फायनल आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 19 काय आहे सॉल्व. 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि काय करायचं सांगितले त्यांची ॲडिशन. ठीक आहे. आधी ते काय करू आपण याचे ब्रॅकेट ओपन करू. काय येईल 6a - 5b - 8c प्लस आहे त्याच्यामुळे साईनमध्ये काही चेंज होणार आहे का नाही, म्हणजेच 15b प्लस 2a - 5c. ठीक आहे. आता सेम व्हेरिएबलवाले आपण जवळ घेऊया. काय येईल 6a प्लस 2a काय येईल -5b प्लस 15b -8c -5c. ठीक आहे. आता 6a प्लस 2a काय ते 6 प्लस 2 8 आणि a. तर -5 प्लस 15 एक प्लस आहे एक मायनस आहे काय होत असते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 15 - 5 10 आणि मोठ्या नंबर म्हणजे प्लसची साईन इंटू b. आता इथं बघा सेम व्हेरिएबलचेच ॲडिशन करायची आहे. 8 -5 दोन्ही मायनस आहे म्हणजेच काय होत असते ॲडिशन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 8 प्लस 5 काय ते 13 आणि मोठ्या नंबर म्हणजेच 8ची साईन मायनस साईन इंटू c. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा मल्टिप्लिकेशन आहे काय येईल आधी तर ह्या 3x ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, नंतर ह्या 2y ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. बघा 3x इन ब्रॅकेट 7x - 8y प्लस 2y. आता 2y न करू काय येईल मग 7x - 8y काय येईल मल्टिप्लिकेशन 3x मल्टिप्लाय बाय 7x मायनस 3x मल्टिप्लाय बाय 8y प्लस 2y मल्टिप्लाय बाय 7x प्लस मायनस काय येईल 2y मल्टिप्लाय बाय 8y. ठीक आहे. बघा आता काय येईल 7 3 जा 21 x इंटू एक्स स्क्वेअर मल्टिप्लिकेशनमध्ये काय झालं एक्स स्क्वेअर मायनस 8 3 जा 24 x इंटू वाय प्लस 7 2 जा 14 xy आणि 8 2 जा 16 y स्क्वेअर. ठीक आहे. आता काही होऊ शकते का अजून यस याचे पण व्हेरिएबल सेम आहे म्हणजे आपण याचं सॉल्व करू शकतो. अजून काय मग 21 x स्क्वेअर मायनस 24 प्लस 14 काय होते एक प्लस आहे एक मायनस आहे सबट्रॅक्शन होईल म्हणजे 24 मायनस 14 काय ते 10 आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 24ची साईन 24ला साईन कोणती आहे मायनस म्हणजेच मायनस 10 xy मायनस 16 y स्क्वेअर. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा थर्ड नंबरचं 2 इक्वेशन दिले आणि काय करायचे सबट्रॅक्शन. आधी सर्वात आधी काय करायचं ब्रॅकेट ओपन करू 7m - 5n मायनस प्लस 4n मायनस परत प्लस 11m. ठीक आहे. सेम व्हेरिएबल जवळ घ्या 7m आणि mचा व्हेरिएबल प्लस 11m मायनस 5n प्लस 4n काय होईल मग
7 + 11 दोन्ही प्लस आहेत म्हणजेच काही 18m. आता इथे एक मायनसचा एक प्लस आहे, काय होते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 5 - 4 1n. मोठा नंबर कोणता आहे 5 आणि 5ला साईन कोणती आहे मायनस, म्हणून इथं काही 1n. बघा 4 नंबरचं पण काय दिलं आहे सबट्रॅक्शन दिलेलं आहे. आधी काय करू आपण ब्रॅकेट ओपन करूया. 11m - 12n + 3p प्लस मायनस -9m परत प्लस मायनस -7n मायनस काय होत असते +8p. ठीक आहे. सेम व्हेरिएबल जवळ घेऊ. 11m - 9m 12n - 7n 3p + 8p. ठीक आहे. आता 11 - 9 काय येईल 2m मोठ्या नंबरची साईन. आता -12 - 7 काय होईल ॲडिशन म्हणजेच 19 आणि साईन मोठ्या नंबरचं म्हणजेच -19n आणि 8 + 3 11 म्हणजेच +11p. बघा क्वेश्चन नंबर 20 काय आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. ठीक आहे. काय दिलेलं इक्वेशन 4 इन ब्रॅकेट x + 12 = 8. ठीक आहे. आधी काय करू आपण या 4ने आतमध्ये मल्टिप्लाय करू. काय येईल 4 × x प्लस काय येईल 12 × 4 = 48 = 8. ठीक आहे. आता आपल्याला हा 48 इकडून काढून टाकायचा. हा इकडे प्लस आहे इक्वल टू साईनच्या जर इकडे गेला तर काय होईल -48 म्हणजेच 4x = 8 - 48 म्हणजेच 4x = 8 - 48 काय येईल एक प्लस आहे एक मायनस आहे काय होत असते सबट्रॅक्शन आणि साईन मोठ्या नंबरचं म्हणजेच 48 - 8 40. ठीक आहे. आता बघा हा 4 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल डिवाइड म्हणजेच x = -40/4 म्हणजेच x = 4 × 1 = 4 4 × 10 = 40 म्हणजेच काय येईल आन्सर -10. हे झालं आपलं इक्वेशनचं सोल्युशन. हे बघा सेकंड बघा 3y + 4 = 5y - 6. आधी दोन वेळा व्हेरिएबल आहे त्यात काय करू व्हेरिएबल एका साईडला आणू. ठीक आहे. मी इकडे आणते काय येईल 3y इकडे +5y इकडे काय येईल -5y = हा -6 आहे हा +4 जर इक्वल टू साईनच्या इकडे गेला तर काय होत असते -4. 3 - 5 काय येते -2y आणि -6 - 4 काय असते -10. ठीक आहे. तर y = -10 हा -2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन डिवाइड म्हणजेच -2 म्हणजे y = साईन कट होऊन जाते म्हणजे काय 2 × 2 2 × 5 = 10 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली = 5.